हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पनीर चिल्ली. इथे मी एका ताटामध्ये पनीरचे तुकडे करून घेतले आहे. मीठ, काळी मिरी पावडर आणि कॉर्नफ्लॉवर पीठ लावून घेतलं आहे चांगलं. त्यानंतर त्याला फ्राय करून घ्यायची आहे. हलकेसे ब्राऊन होईपर्यंत याला तळून घेतले आहे मी. तुम्ही बघताय कसा छान कलर आलेला आहे याला. इथे एका ताटात मी शिमला मिरची, कांदा आणि लसूण अद्रक कापून घेतला आहे. लसूण अद्रक मी आधी फोडणीला टाकला आहे. चांगलं मिक्स करून याला थोड्या वेळाने शिमला मिरची, कांदा टाकला आहे मी. त्याचा कच्चेपणा जाऊस्तोवर भाजायचा आहे. याला जास्त नाही भाजले मी. यानंतर याच्यात सोया सॉस, तिखट लाल चिल्ली चटणी, टमॅटो केचप आणि शेजवान सॉस मी टाकला आहे. हे काय टाकलं, चांगलं मिक्स करून घेतलं आहे. इथे कॉर्नफ्लॉवर 1 चमचा घेऊन पाण्यात मिक्स करून ह्या भाजीमध्ये ॲड केला आहे. वाटीत थोडं पीठ राहिलं होतं. पाणी घालून थोडंसं हलवून परत टाकलं आहे मी. पाणी टाकले थोडं, त्याचं चांगलं शिजवून घेतलं आहे याला. आता हे थोडं घट्टसर झालं आहे. आता यामध्ये तळलेले पनीरचे तुकडे ॲड करत आहे मी. अजिनोमोटो टाकलं आहे थोडंसं वरून. शिंपडलं आहे फक्त, जास्त नाही घातलं मी. पनीर ॲड केले आहे मी यात. चांगलं मिक्स करून घेतलं आहे. चांगलं एकदम ड्राय झाले आहेत. आता यामध्ये मी नंतर कांद्याची पात ॲड केली होती आणि कोथिंबीर पण ॲड केली होती. पातीचे पानं टाकताना शूट करायचं राहून गेलं. कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.